प्रश्न असा आहे की आम्ही वेगळी भूमिका घेतली नाही. महाविकास आघाडीने असा आमचा वापर केला लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही असं बोलवतो आणि करतो. त्यांना राजकारण त्यांनी केलं, ठीक आहे. त्या राजकारणाला मी असं बळी पडलो अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांचा हेतू आम्ही असा ओळखू शकलो नाही. आता काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही ठरवतो. पण मग आत्ता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आम्ही अजून काही ठरवलेलं नाही. ज्या दिवशी ठरवू त्या दिवशी सांगू आपल्याला. पण 3 पर्याय आता दिसतात. एक तर महाविकास आघाडी आणि महायुती हे एकमेकांविरोधात लढतायतच, पण त्याचबरोबर तिसरी आघाडी सुद्धा म्हणजे बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे या सगळ्यांनी स्थापन केली. राजू शेट्टी त्यांच्यासोबत आहेत. याचा काही विचार केला जातोय? मी म्हटलं ना की आम्ही ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस आपल्याला सांगू. अजून विचार झालेला नाही. अजून विचार नाही झाला. थँक्यू. दुसरा एक प्रश्न की आत्ता आरक्षणावरती राहुल गांधींचं जे वक्तव्य आलं त्या पार्श्वभूमीवरती वंचितकडनं आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन करण्यात आलं जे पुरोगामी चेहरे, पुरोगामी नावं म्हणून ओळखली जातात अशा प्रज्ञादया पवार, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, असीम सरोदे यांच्या घरांवरती. असीम सरोदेंनी निर्भय बनोच्या माध्यमातून भूमिका घेत प्रचार केला होता असा तुमचा आरोप होता. पण प्रज्ञादया पवारांच्या बाबतीत ज्या पद्धतीची वक्तव्य केली गेली, ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल केलं गेलं, तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीच्या गोष्टी होणं मान्य आहे का? एक लक्षात घ्यावं की ती आरक्षणाची लाभार्थी आहे. तेव्हा आरक्षणाचे लाभार्थी घेतल्यानंतर पाठ फिरवणं हे पहिलंच चुकीचं आहे. म्हणजे माझं पोट भरलं की मी असणारं तिसरं कोणाचं असणारं पाठिंबा देणार आणि मला कोणी लोकांनी केलं की मी असणारं यांच्याकडे धाव, त्याच्याकडे धाव, त्याच्याकडे धाव आणि मला आता लोक शिव्या घालतात आहेत. लोक शिव्या घालणारच आहेत, कारण का तुम्ही असणारा लाभार्थी आहात आणि लाभार्थी झाल्यानंतर इतर ते जनरेशनला मिळावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही. तर स्वतःच्या फायद्यासाठी जे कोणी तुम्हाला असं जिथे बसवणार आहेत आणि करणार आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलात तर जे लाभार्थी आहेत आणि ज्यांना लाभ मिळायचा आहे ते तुम्हाला प्रसाद देणारच आहेत. पण यामध्ये स्त्री म्हणून चारित्र्यावरती शेवटी असं आहे की तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हा वेगळा प्रश्न आहे. त्याचा लाभ हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व हे त्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे असणारं भाषा ही कदाचित चुकीची असेल हे मी त्या ठिकाणी मानतो आहे, पण त्याचा आशय तुम्ही असणारा विसरता कामा नये. त्या भाषेचा असणारा आम्ही कंडेम करतो, त्याच्याबद्दल हे नाही. पण आशय जो आहे हा आशय त्यांनी विसरू नये. आपलं पोट भरलं की दुसऱ्या दिवशी उपाशी राहावं ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरोधातला हा लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण मुळात वंचितच्या आंदोलनालाच अनेकांनी अनाकलनीय असं म्हटलंय, कारण काँग्रेसचं वक्तव्य राहुल गांधी काय म्हणायचं असेल त्यांनी म्हणावं. आम्हाला जे करायचं ते आम्ही करतोय.